1,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची आज 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली। आता उद्याही पैसे जमा होतील। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेल्या 2 महिन्यापासून जो काही तुमचा तटलेला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तर तुमच्या थेट आता महिलांच्या खात्यावरती वितरित करायला सुरुवात देखील झालेली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला 2 GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेत। पहिला GR मार्च महिन्याचा, ज्यामध्ये तुम्हाला 3,800 कोटी रुपये या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर करण्यात आलेत। तर दुसरा GR म्हणजे एप्रिल महिन्याचा, त्यासाठी सुद्धा या ठिकाणी 3,800 रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। तर सरकारच्या माध्यमातून 2 दिवसाचे वाटपाचे या ठिकाणी निवडणे देखील आलेत। ते म्हणजे पाहायला गेलं तर सगळ्यात अगोदर शुक्रवारी आणि शनिवारी या ठिकाणी पैसे वाटप करणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। असं बघा, आता 2 दिवसामध्ये राज्यातील पाहायला गेलं तर 36 जिल्ह्यापैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होणार आहे। उरलेले 6 जिल्हे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी बाहेर देखील काढण्यात आले, अशी माहिती सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आता खूप दिवसापासून ठिकाणी हप्ता कधी येणार याची देखील तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। बघा, आता एप्रिल आणि या दोन्ही हप्त्यासाठी तुम्हाला 7,200 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे। तर हा जो काही चेक आहे तो तुम्हाला 7,800 कोटीचा बँकांना देऊन देखील या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। आणि आत्ताच 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी आता हा चेक सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे आणि बँकांना देऊन सुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। त्यामुळं पैशाचं जे काही तुमचं वाटप आहे या ठिकाणी शुक्रवारी या ठिकाणी केलं जाणार आहे, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे। त्यानंतर तुमचं शनिवारी देखील पैशाचं वाटप केलं जाणार आहे, अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। आज बघा, शुक्रवार आणि उद्या शनिवार असं 2 दिवस तुम्ही वाट पैशाची बघायचे। आज जवळपास या ठिकाणी 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना संध्याकाळी बरोबर 6 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होतील। तर उद्या 15 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पैसे या ठिकाणी जे काही राहिलेले असतील तर त्यांनासुद्धा पैसे आता या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। तर आता बघा लाडक्या बहिणींनो, या बातमीला तुम्ही हलक्यात समजू नका, कारण आता खरोखरच पैशाचं वितरण या ठिकाणी आता जमा होऊ लागले। GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत, पैसेसुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकं कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, किती वाजता पैसे मिळणार आहेत याची माहिती तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगणार आहे। बघा, आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी खटाखट आणि टकाटक या ठिकाणी पैसे पडायला सुरुवात होणार आहे। आता या ठिकाणी तुम्हाला मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा SMS सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात होणार आहे। 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी शुक्रवारी या ठिकाणी पैसे आता जमा केले जाणार आहेत। उरलेले जे काही राहिलेल्या लाडके बहिणी आहेत त्यांना शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। आता बघा, एका दिवशी 2 महिन्याचा हप्ता बँकेच्या खात्यावरती सगळ्यात महत्त्वाचं सोडता येत नसतो। त्यामुळे आता शुक्रवार आणि शनिवार अशी 2 दिवसाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहेत। मग आता कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत याबद्दल सुद्धा सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट काय आलेले आहे, महिला आणि बालविकास खात्याकडून कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी नेमकं पैसे मिळणार आहेत याबद्दल नवीन माहिती या ठिकाणी आता काय सांगलेत याचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळं लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आत्तापर्यंत फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले असतील, मार्च महिन्याचा हप्ता घेतला असेल, मग आता नेमकं कधी पैसे येणार, एप्रिल महिना संपून गेला आहे, या ठिकाणी आत्ताच मार्च महिना संपून गेला आहे, तर या ठिकाणी त्याचेसुद्धा पैसे या ठिकाणी कधी येणार याची देखील तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी माहिती ऐकत राहा। आता तुम्ही फक्त काय करायचं आहे, आता तुमचा मोबाईल हातामध्ये घ्यायचा आहे आणि 2 मिनिटं लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला सर्व काही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। त्यावेळी GR असा काढण्यात येतो, बघा, आता महिलांच्या खात्यावरती पटापट या ठिकाणी पैसे जमा होत असतात। सर्वांनी लक्षात ठेवा, आज शुक्रवार आणि उद्या शनिवार या ठिकाणी 2 दिवसामध्ये तुमच्या जे काही महाराष्ट्रातील जिल्हे आहेत सर्व महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 15 जिल्ह्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी पैसे महिलांच्या खात्यावरती पटापट या ठिकाणी मेसेज यायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्याची यादी झटपटपणे या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल
तर तुम्ही जिल्ह्यांची यादी आणि नेमकं कोणाकोणाला पैशाचं वाटप होणार आहे, सरकारने JR कोणकोणत्या महिलांच्या जिल्ह्यासाठी आता काढण्यात आला आहे, नक्की आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिलाची लॉटरी लागल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सरकारने दिलेला शब्द देखील या ठिकाणी 100% पार पाडलेला आहे आणि महिलाच्या खात्यावरती खटाखट मेसेजसुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। तर आता सगळ्यात महत्त्वाचं लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, सरकार म्हणजे एकनाथ शिंदे साहेब तुमचे लाडकी भाऊ, त्यांनी सुद्धा या ठिकाणी माफी मागितली। यावेळी तुम्हाला सुद्धा खूप प्रतीक्षा करावी लागली आणि सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले की आमच्याकडे निधी उपलब्ध होता, म्हणून आम्ही केंद्र सरकारला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे द्यायचे आणि थोडेफार निधी या ठिकाणी, त्यामुळं काय झालं, काल संध्याकाळीच या ठिकाणी पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ पाहायला गेलं तर 12,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। त्यामुळं तुम्हाला 7,200 रुपये कोटी जे काही पैसे आहेत ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलाचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे यासाठी मंजूर देखील करण्यात आलेत। तशा प्रकारे महिलांना खटाखट 2 SMS सुद्धा पैसे जमा झाल्याचा येणार आहेत। आता तुम्हाला पुढच्या 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये खरोखर या ठिकाणी पैशाचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहे। तर आत्तापर्यंत तुम्हाला खोट्या बातम्या देखील सांगितल्या जात होत्या, ते कोण म्हणत होतं की आज पैसे येणार, कोण म्हणत होतं की उद्या पैसे येणार, परंतु या खोट्या बातम्यांना अखेर ब्रेक लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही जी काही माहिती आहे ते स्वतः सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी महिलाचे आहेत ते भाऊ आहेत, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि दुसरं पाहिलं तर मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आलेली आहे। त्यामुळं पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये कसल्या परिस्थितीत 2 हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत असे आदेशसुद्धा बँकेनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी देण्यात आले आहेत। आणि आपल्या राज्यात पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत, तर 36 जिल्ह्यापैकी जवळजवळ 30 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाभार्थीचे 1500 अधिक 1500 असं टोटल मार्च एप्रिलचे टोटल 3,000 रुपये महिलांच्या थेट खात्यावरती खटाखट SMS येणार आहे। मग आता तुम्हाला पाहायला गेलं तर शुक्रवारी पैसे येणार का, तर त्या की शनिवारी पैसे येणार की हे तुम्हाला का वगळण्यात आले हे देखील या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। कारण आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, तर 6 जिल्ह्यामध्ये पैसे कोणाला अजिबात 1 रुपयासुद्धा येणार नाही। कारण आता या जिल्ह्यातील महिलांना चुकीच्या मार्गाने लाडकी बहीण योजनेची KYC अर्ज भरल्याचं सरकारला या ठिकाणी लक्षात आलं आहे। त्यामुळे आता नेमकं कोणाला पैशाचं वितरण होणार आहे हे बघा। आणि लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाची माहिती सांगण्यात आली, या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये देऊ नका असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात पहिल्यात पाहून घेऊया की 3 प्रकारच्या लाडकी बहिणींना मार्च महिना आणि एप्रिलचा हप्ता अजिबात त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केला जाणार नाही। त्या महिला नेमकं कोणत्या आहेत, आपण त्या महिलाची यादी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। त्यामुळे ते काय सरकारने कोणकोणते नवीन नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत, तर जे काही लाडक्या बहिणी आहेत तर तुम्ही हे पैसे जमा झाले नाही तर तुम्हाला वेगळी वाट पाहावी लागणार आहे। ज्यांना अजिबात वाटप खटाखट SMS पुढच्या 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 15 जिल्ह्यामध्ये जर तुमचं जिल्हा असेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। तर पाहायला गेलं तर आज शुक्रवार आणि उद्या शनिवार, तर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी बरोबर या ठिकाणी 11 ते 12 वाजेपर्यंत महिलांना खटाखट SMS आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा बघूया की आज या ठिकाणी कोणाला पैशाचं वितरण होणार आहे, कोणाला वगळण्यात आले याची सुद्धा झटपटपणे माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहून घेऊया। तर आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी देखील या ठिकाणी 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आता मार्च एप्रिल हप्त्याची अजिबात वाट बघू नये, त्यांना पैशाचं वितरण अजिबात त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही देणार नाही। मग आता स्वतःच्या बहिणी कोणत्या आहेत, तुमचा नंबर अपात्र यादीमध्ये लागतोय की काय, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला पात्र होण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे सुद्धा या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे काही सर्व लाभार्थी महिला आहेत त्यांना एक कळकळीची विनंती आहे, एक सूचना आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी आता काय सांगितले बघा, लाडक्या बहिणी योजनेतील बँकेतील पैसे उडवल्याच्या घटना देखील या ठिकाणी समोर आहेत। अनेक चोर लोक या ठिकाणी तुमच्या बँकेचं खातं त्यांच्याकडे वळवू लागलेत। त्यामुळे या अर्जंट या ठिकाणी माहिती ऐकून घ्या। आता बघा काय करायचं आहे, चोर लोक काय करायला लागलेत की आता त्यांच्या बँकेच्या तुमचं बँकेतील पैसे वळवू लागलेत। त्यामुळं समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला वगैरे गेला तर या ठिकाणी तुम्हाला माहीतच असेल, वाढदिवस असेल, कार्यक्रम असेल तर या ठिकाणी एकमेकाच्या हातामध्ये आपण हात देत असतो। ज्यावेळी तुमची अनोळखी व्यक्तीच्या हातामध्ये हात देत असतात त्यावेळी हातात जो काही तुमचा अंगठा असतो, जो अंगठा या ठिकाणी जे थंब असतं ते तुम्हाला माहीत असतं, पण आधार कार्ड काढताना तुम्ही काय केलं असतात, त्या हाताच्या अंगठ्याचे पण या ठिकाणी आधार कार्ड काढत असताना आपण दिलेलं असतो। त्यामुळे हाताच्या अंगठ्याचे रेषे असतात
तर त्या ठिकाणी चोरतात आणि ते चोरल्यानंतर तुमचं आधार कार्ड मिळवतात आणि आधार कार्ड मिळवल्यानंतर पॅन कार्ड मिळवतात आणि बँकेमध्ये प्रवेश करतात आणि तुमचं बँकेचं खातं आहे तर त्या ठिकाणी वळवून घेतात. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना तुमच्या मोबाईलवरती अर्जंट एक काम करायचं आहे. तुमचं आधार कार्ड या ठिकाणी लॉक करायचं आहे जेणेकरून तुमच्या बँकेतील पैसे या ठिकाणी कोणी काढणार नाहीत. तर या ठिकाणी तुम्हाला या पैशाचं वितरण होण्यासाठी कोणताही या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही. तुमचं बँक खातं वळवलं जाणार नाही. यासाठी तुम्हाला नेमकी कोणकोणती कामे करायची आहेत व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळं लाडक्या बहीण योजनेत जर तुम्ही लाभार्थी असाल आत्तापर्यंत लाडक्या बहिणीनं तुम्ही जर या ठिकाणी फेब्रुवारी महिना असेल मार्च या महिन्याचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज शुक्रवारी येणार आहे, शनिवारी कोणाकोणाला पैशाचे वितरण होणार आहे. कारण 2 टप्प्यामध्ये पैशाचे वितरण होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं संध्याकाळी पैसे जमा होणार आहेत तर 6 वाजता या ठिकाणी तुम्हाला सुरुवात होणार आहे. खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होईल. तुम्हाला अजिबात वाट नक्की बघायचे. तुम्ही वाट बघून थकला असेल, बातम्यासुद्धा पाहणं तुम्ही सोडून दिलं असेल, परंतु सरकारच्या माध्यमातून आता खरोखर पैशाचं वितरण झालेलं आहे. तर आता पहिल्यांदा पाहूया या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशाचे वितरण होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैशाचे वितरण होणार आहे. उद्या पाहायला गेलं तर शनिवारी कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे मिळणार आहेत, तर आज शुक्रवारी कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. सगळ्यात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर 8 मे आणि 9 मे या ठिकाणी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत, 3 प्रकारच्या लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत त्यांची लिस्ट देखील आपल्याकडे आली आहे. त्यामध्ये तुमचं नाव आले का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता सर्व लाडक्या बहिणीचं नाव घेणं शक्य नाही, पण आता कोणकोणत्या जिल्ह्यातील महिला अपात्र होणार आहेत त्या जिल्ह्यांच्या यादीतील महिलांची यादी देखील आली आहे. तर या तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही अपात्र महिला आहेत त्या गावाची यादी देखील आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं गाव, तुमचं नाव आणि तुमचं शहर यामध्ये आहे का. तुम्हाला अपात्र झालं असेल तर तुम्हाला महत्त्वाचं काय करावं लागणार आहे हे देखील माहिती तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला कोणाकोणाला पैशाचं वितरण होणार नाही. तर त्या 3 प्रकारच्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या घरामध्ये पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नाही त्यांना अजिबात पैशाचे वितरण होणार नाही. काय म्हणतोय कान देऊन ऐका. जर तुमच्या घरामध्ये पिवळं आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला पैसे सरकारच्या माध्यमातून दिले जाणार नाहीत. जर पिवळं आणि केसरी रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे तर तुम्ही आज या ठिकाणी तयार राहायचं आहे. आज शुक्रवारी नाहीतर उद्या शनिवारी कसल्याही परिस्थितीत तुम्हाला पैशाचं वितरण सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 हप्त्याचे पैसे सोडले जाणार आहेत. आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत याची यादी देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल, तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते घेतले असेल, मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार या ठिकाणी तुम्ही वाट बघत असाल तर तुम्ही आता लाडक्या बहिणीवर तयार राहायचं आहे. तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सगळ्यात मोठी खुशखबर या ठिकाणी आल्याच आपल्याला पाहायला मिळते. मग बघा आता सुरुवात करत आहोत. पहिल्या लाडक्या बहिणीत झाल्या पाहिजे तर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 7,200 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आला आहे. GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत फक्त तुम्ही खोट्या बातम्या ऐकल्या असतील, पण कोण म्हणतो तर आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु सरकारच्या माध्यमातून अखेर GR सुद्धा काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पैसे देखील या ठिकाणी मंजूर झाले आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे GR काढल्यानंतर पैसे मंजूर होत असतात. सरकारच्या माध्यमातून 36 पैकी जवळजवळ 6 जिल्ह्यांना वगळणे देखील या ठिकाणी आले आहे. आता जे 6 जिल्हे कोणते वगळले आहेत, तुमचा जिल्हा 6 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे का, जिल्हा का वगळण्यात आला आहे, सरकारने 30 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे असे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यामुळे झटपटपणे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहात की लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी खूप दिवसापासून आनंदाची बातमी म्हणायला लागेल. मार्च महिन्याचा आणि एप्रिल महिन्याचा या ठिकाणी तुमचे दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची माहिती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खटाखट टकाटक तुम्हाला 1500 असे 2 पैसे जमा झाल्याचा SMS तुमच्या मोबाईलवरती एकाच दिवसामध्ये येणार आहे. आता तुमच्या घरामध्ये कोण जर शेतकरी असेल तर शेतकरी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल, PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांना लाडक्या बहिणीचं पैशाचं वितरण होण्यासाठी थोडासा अडथळा येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तुम्ही आता सरकारला असं सांगायचं आहे की आम्ही फक्त केंद्र सरकारचा हप्ता घेतोय, राज्य सरकारचा हप्ता घेत नाही असं देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगायचं आहे. कारण त्यांनी PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्ही पण हप्ता तुमच्या घरामध्ये शेतकरी घेत असतील तर त्यांना मोठा प्रॉब्लेम देखील येणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. तर आता बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या कुटुंबातील आता एका तरी या व्यक्तीला
तुम्हाला एकलंच कोणाला तरी हप्ता घ्या असं देखील सांगण्यात आलं आहे. मग आता तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला दोन्ही पण हप्त्याचे वितरण तुमच्या बँकेमध्ये पाहिजे असतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे यासुद्धा माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जर हप्ते घेत असाल, तुम्ही या ठिकाणी कधी पैसे कधी येणार जर वाट बघत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा, शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैशाचं वितरण सुरू झालं आहे. तुम्ही टायमिंग लक्षात ठेवा, बुधवारी संध्याकाळी या ठिकाणी पाहायला गेलं तर शुक्रवारी संध्याकाळी या ठिकाणी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत, त्यानंतर शनिवारी हे पैसे मिळले जाणार. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी वागट बघायचं आहे. शुक्रवारी बरोबर या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं आधार कार्ड तुम्ही केलेलं असेल, KYC कंप्लीट केलं असेल, आधार कार्ड अपडेट करून घेतलं असेल, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलं असेल तर आता अशा महिलांना हप्ता घेण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला तयार राहायचं आहे. कारण सरकारच्या माध्यमातून जवळजवळ पाहायला गेलं तर 7,200 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे. आता महिलांच्या खात्यावरती थेट खटाखट मेसेज या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणीचं आता सुरुवात करत आहोत. तर त्या लाडकी बहिणी योजनेच्या पाहायला गेलं तर जिल्ह्यामध्ये बुधवारी या ठिकाणी पैसे येणार नाहीत. त्यानंतर लगेच तुम्हाला शुक्रवार आणि शनिवार या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पैसे येणार आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. यासाठी सरकार माध्यमातून आता हे 2 टप्पे करण्यात आले आहेत. पहिला टप्पा या ठिकाणी शुक्रवारी वाटप होईल, दुसरा टप्पा शनिवारी वाटप होईल असं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांनो, KYC जर केली नसेल तर तुम्हाला अजिबात पैशाचं कारण होणार नाही. कारण सरकारने या ठिकाणी लास्ट डेट दिली होती ते म्हणजे मे महिन्याची, आणि मे महिन्यापर्यंत आज तुम्ही KYC पूर्ण केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी पैशाचं वितरण होण्यासाठी कोणी तुम्हाला अडवणार नाही असं माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जे काही मॅनेजर आहेत अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. आता त्या 15 जिल्ह्याची यादीसुद्धा या ठिकाणी घोषित करत आहोत. आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे काही जिल्हे आहेत ते जिल्हेसुद्धा आता तुम्हाला सांगणार आहे. 8 मे आणि 9 मे हा वाटपाचा 2 दिवस या ठिकाणी जोरदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं, कोणकोणत्या बँकेमध्ये पैशाचं वितरण होणार आहे ते देखील सांगणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही जर वाट बघितली होती तर त्याला पैसे वाटपला सुद्धा या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. कित्येक दिवसाच्या प्रत्येक नंतर तुम्हाला काय वाटते, जवळपास 3 ते 4 महिने तुम्ही वाट पाहिली असेल. कोण म्हणत होतं आज पैसे येतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे येतील, तर कोण म्हणत होतं महिलांच्या खात्यावरती खटाखट मेसेजसुद्धा या ठिकाणी आजपासून यायला सुरुवात झाली आहे. तर आत्ताच 5 मिनिटापूर्वी अनेक महिलांना 3,000 रुपये जमा झाल्याचा SMS-सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये हे पैसे आल्याचा SMS-सुद्धा तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळणार नाही. सरकारने KYC केलेलं लाडक्या बहिणींना पैशाचे वितरणसुद्धा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आले. तुम्ही आता बिंदास्त राहता आहे, तुम्हालासुद्धा पैशाचे वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपण या ठिकाणी यादी पाहत आहोत तर त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे. जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे तर त्या जिल्ह्यामध्ये तुमचा नंबर लागतोय का हे सुद्धा पाहणं अतिशय गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, हे पैसे आता नेमकं किती वाजता येणार आहेत लक्षात ठेवा. ते म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून पैशाचं एकदा वितरण सुरू झालं तर बरोबर या ठिकाणी शनिवारी रात्री 10 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणाऱ्याची जी काही माहिती आहे ती माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, त्यानंतर शनिवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत त्याची यादी देखील या ठिकाणी समोर आले. ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या 2 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी आहेत तर या 2 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले. त्यामुळं अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैशाचं वितरण होणार आहे. तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, 8 मे आणि दुसरा 9 मे म्हणजेच पाहायला गेलं तर शुक्रवार आणि शनिवार असं 2 दिवसाचं वाटपाचं या ठिकाणी निवड करण्यात आल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत जर तुम्ही लाभार्थी असाल, तुम्ही आत्तापर्यंत KYC प्रक्रिया केलेली नसेल तर हप्ता या ठिकाणी कधी येणार याची वाट बघत असाल तर पहिले 2 हप्ते या ठिकाणी सांगण्यात आले. त्या म्हणजे अहिल्यानगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या महिलांना पैशाचं वितरण होणार आहे. तुम्ही सुद्धा पुढील व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्वांनी अगदी 2 मिनिटाचा वेळ काढून सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे. फक्त तुम्ही 2 मिनिट वेळ काढून लक्षपूर्वक बघा. सर्व जिल्ह्यांची यादी तर तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे.
तिसरा नंबरचा आणि चौथा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर आणि नाशिक जिल्ह्यातील पाहायला गेलं तर महिलांनो इकडे लक्ष द्या. तुमच्या जिल्ह्यामध्ये आता लाडक्या बहीण योजनेची संख्या किती आहे? जवळपास आता नागपूरमध्ये 2.5 लाख या ठिकाणी, नाशिकमध्ये 3.5 लाख असं टोटल या ठिकाणी बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोकणाचा विभाग म्हटलं तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हेसुद्धा पूर्ण कोकणातील आहेत. आता कोकणातील महिलांना सुद्धा या ठिकाणी पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे, अशी माहितीसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड आणि बुलढाणा आणि जिल्हा हे सुद्धा 3 जिल्हे खूप मोठे आहेत. यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी योजना खूप आतुरतेने वाट बघत असतात. त्यांना सुद्धा पैशाचं वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता सूत्रामार्फत या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यानंतर पुढचे जिल्हे बघा, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातारा, कोल्हापूर, पुणे हे 3 जिल्हेसुद्धा लागून आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातसुद्धा पैशाचे वितरण सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे. मुंबई शहर, पालघर, ठाणे हे 3 जिल्ह्यासुद्धा शहरी भागातील महिलांना सुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणी योजनेचे पैसे वापरले जाणार आहे. त्यानंतर बघा त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची माहिती समोर आली, सूत्राकडून समजते. त्यानंतर पुढचा अकोला आणि गडचिरोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पुढचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा, KYC करून ठेवा. नक्कीच तुम्हाला GR सुद्धा तुम्ही काढून ठेवा. तुमचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी वर्तन आलं आहे. आपल्या या ठिकाणी जे काही भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा झाला असाल तर भरारी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.